सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा। नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल बटन दाबा। नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी काही किचन टिप्स पाहणार आहोत। भाज्या झटपट होण्यासाठी कुकरचा वापर करावा। भाज्या झटपट होण्यासाठी छोटा 2 ते 3 लिटरचा कुकर वापरायचा। गवार, घेवडा, तोंडलीसारख्या सुक्या भाज्या करण्यासाठी भाजी कुकरमध्ये फोडणी द्यायची। त्यात मीठ, गूळ, खोबरं घालून अर्धी वाटी पाणी घालून कुकरला 2 शिट्या करायच्या। अगदी 5 मिनिटातच छान भाजी तयार होते। जर तुम्हाला रस्सा भाजी किंवा उसळ करायची असेल तर थोडेसे जास्त पाणी घालायचे आणि 3 शिट्या काढायच्या। प्रेशर कुकरच्या वापरामुळे आपला इंधन तर वाचतेच पण वेळही वाचतो। लवंग निवडून बारीक लवंग व काड्या न फेकता वाळून चहाच्या मसाल्यामध्ये वाटाव्यात। तसेच विलायचीची टरफले न फेकता चांगली वाळून चहा मसाल्यात वापरावीत। जास्त प्रमाणात आले असल्यास साल काढून फेकून न देता वाळवून ठेवावी। मसाला वाटताना वापरावीत किंवा चहामध्ये वापरावीत। लिंबाचे सरबत किंवा संत्र्याचे सरबत करण्यापूर्वी लिंब किंवा संत्री 2 ते 3 तास उन्हात ठेवावीत। रस चांगला सुटतो किंवा गरम पाण्यात अर्धा तास ठेवावीत। कोणत्याही पिठाची धिरडी करताना त्यात कच्चे तेल टाकावे, त्यामुळे धिरडी सच्छिद्र होतात। आयत्या वेळी 2 मुठी रवा घातल्यास धिरडी कुरकुरीत होतात। आपल्याला जर हव्या त्या आकारात भाज्या कापून पाहिजे असतील तर त्या थोडा वेळ थंड पाण्यात घालून ठेवाव्यात, त्यामुळे भाज्या कापणे सोपे होते। पराठे बनविताना जर पिठामध्ये दही किंवा दूध मिसळून पीठ बनवल्यास पराठे खुसखुशीत होतात। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, बाजूचं लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्याच्या बाजूचं बेल बटनही दाबा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।